नमस्कार मित्रांनो. ऑगस्ट महिना सुरू झाला आहे आणि प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही ऑटोमोबाईल क्षेत्रात काही महत्त्वाच्या घडामोडी होत आहेत. जर तुम्ही मेकॅनिकल असाल, गॅरेज चालवत असाल किंवा तुमचं स्पेअर पार्टचं दुकान चालवत असाल, आणखी नवीन बाईक घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला ऑगस्ट महिन्यात अशा महत्त्वाच्या अपडेट्स सांगणार आहे ज्याचा थेट परिणाम बाईक मार्केट, स्पेअर पार्ट मार्केट आणि गॅरेज व्यवसायावर होऊ शकतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिली आणि मोठी अपडेट म्हणजे बजाज कंपनी या महिन्यात बजाज त्यांच्या पल्सर मालिकेच्या 25 वर्षाच्या निमित्ताने नवीन पिढीची पल्सर सादर करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अनेक जण नवीन डिझाईन, नवीन फीचर्स आणि काही तांत्रिक बदलाची अपेक्षा करत आहेत. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम माहिती स्पष्ट होईल. पण बाजारात आहे ना, या लॉन्चिंगची उत्कंठा लोकांच्या मनात खूप वाढली आहे. त्यामुळे जर तुम्ही पल्सरचे चाहते असाल किंवा स्पेअर पार्टचा व्यवसाय करत असाल तर या अपडेटकडे नक्की लक्ष ठेवा. आता दुसरी मोठी अपडेट म्हणजे होंडा कंपनी. होंडाच्या 350 सीसीतील काही मॉडेल्समध्ये बदल आणि सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कंपनीने या सेगमेंटमध्ये स्वतःची मजबूत ओळख तयार केली आहे. त्यामुळे ह्या महिन्यात जर नवीन अपडेट्स किंवा विशेष आवृत्ती आली तर त्याचा परिणाम थेट या सेगमेंटमध्ये स्पर्धेवर होऊ शकतो. जर तुम्ही रॉयल एनफील्ड, होंडा किंवा या प्रकारच्या प्रीमियम बाईक्सवर काम करत असाल ना, तर ह्या बातम्यांकडे लक्ष ठेवणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. आता आपण बोलूया यामाबद्दल. यामाची R2 या स्पोर्ट बाईकची चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये या बाईकबाबत आणखी स्पष्ट माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. ही बाईक आली तर स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमध्ये स्पर्धा आणखीच वाढेल. नवीन मॉडेल आलं की त्याचे नवीन स्पेअर पार्ट, नवीन ॲक्सेसरीज आणि नवीन सर्व्हिसिंगची पद्धतही बाजारात येतात. त्यामुळे मेकॅनिकल आणि स्पेअर पार्ट विक्रेत्यांनी या बदलांकडे लक्ष ठेवणं खूप आवश्यक आहे. आता वळूया इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर सेगमेंटकडे. या महिन्यात अनेक कंपन्या नवीन मॉडेल्स आणि नवीन तंत्रज्ञान सादर करण्याच्या तयारीत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार आहे ना, सातत्याने वाढत आहे. त्यामुळे फक्त पेट्रोल बाईकवर काम करून पुढे चालणार नाही, तर हळूहळू आपल्याला इलेक्ट्रिक वाहनांबद्दलची माहिती घेणं प्रत्येक मेकॅनिकसाठी गरजेचं होत चाललंय. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा बदल दिसून येत आहे. आजच्या नवीन बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रणालीचा वापर झपाट्याने वाढत आहे. इंजिन कंट्रोल प्रणाली, सेन्सर नियंत्रण यंत्रणा आणि निदान प्रणाली याचा वापर आधीपेक्षा जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे भविष्यात फक्त पाना आणि स्पॅनर पुरेसा राहणार नाही. नवीन तंत्रज्ञान समजून घेणारा मेकॅनिकलच बाजारात यापुढे टिकून राहील. आता आपण बोलूया स्पेअर पार्ट व्यवसायाबद्दल. आता स्पेअर पार्ट व्यवसायामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, अनेक कंपन्या मूळ दर्जाच्या स्पेअर पार्टवर अधिक भर देत आहेत. ग्राहकही आता स्वस्तपेक्षा आहे ना, चांगल्या दर्जाच्या पार्टला प्राधान्य देऊ लागला आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पेअर पार्ट विकत घेत असाल तर दर्जेदार माल ठेवणं आणि योग्य मार्गदर्शन करणं हे तुमच्यासाठी मोठं शस्त्र ठरणार आहे. बघा, या महिन्यात आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ग्राहक आता फक्त बाईक दुरुस्त करून घेत नाही, त्याला स्वच्छ वर्कशॉप, योग्य माहिती, विश्वासार्ह सेवा आणि पारदर्शक व्यवहार हवा असतो. त्यामुळे गॅरेज व्यवसायात फक्त काम चांगलं असून चालणार नाही, ग्राहकांचा विश्वास जिंकणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. मित्रांनो, हा ऑगस्ट महिना ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण नवीन लॉन्च, नवीन तंत्रज्ञान आणि बदलत्या ग्राहकाच्या अपेक्षा या 3 गोष्टी एकाच वेळी आपल्या समोर येत आहेत. त्यामुळे जर तुम्ही आजपासून स्वतःला अपडेट ठेवायला सुरुवात केली तर पुढच्या काळात त्याचा नक्की फायदा होईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्या बदलांचा सर्वात जास्त फायदा कुणाला होणार आहे? तर उत्तर अगदी सोपं आहे. जो स्वतःला वेळेनुसार बदलणार त्याला सर्वात जास्त फायदा होणार. आज अनेक मेकॅनिक अजूनही जुन्या पद्धतीने काम करत आहेत, पण नवीन बाईक इलेक्ट्रॉनिक प्रणाली वाढत असल्यामुळे आता शिकणं ही गरज झाली आहे. ज्याने नवीन तंत्रज्ञान शिकायला सुरुवात केली तोच पुढच्या 5 ते 10 वर्षात बाजारात टिकणार आहे. आता आपण बोलूया स्पेअर पार्ट मार्केटबद्दल. ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक नवीन मॉडेलची चर्चा सुरू असल्यामुळे काही नवीन स्पेअर पार्टची मागणी वाढू शकते. विशेषतः आहे ना, इंजिनचे सेन्सर, ब्रेक प्रणाली संबंधित पार्ट, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल आणि पार्ट, नवीन मॉडेलसाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीजची मागणी याला झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पेअर पार्टचा व्यवसाय करत असाल तर ग्राहक काय विचारत आहे, कोणत्या पार्टची चौकशी वाढत आहे आणि कोणत्या कंपनीच्या नवीन बाईक बाजारात येत आहेत, यावर तुमचं सतत लक्ष पाहिजे. आता इलेक्ट्रॉनिक बाईक बद्दल एक महत्त्वाची गोष्ट, अनेक लोक अजूनही म्हणतात इलेक्ट्रिक बाईक येतील आणि पेट्रोल बाईक पूर्णपणे बंद होतील. पण आजची परिस्थिती तशी नाही आहे. सध्या दोन्ही प्रकारच्या बाईक बाजारात आहेत आणि पुढील काही वर्ष दोन्ही प्रकारच्या वाहनांची मागणी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल बाईकवर नुसतं काम करणाऱ्या मेकॅनिकना घाबरण्याचं अजिबात कारण नाही. पण इलेक्ट्रिक वाहनाचं ज्ञान घेणं त्यांनी सुरू केलं पाहिजे, तर भविष्यात त्याचा नक्कीच जास्त फायदा होईल. आता गॅरेज मालकांसाठी एक महत्त्वाची सूचना.
आज ग्राहक फक्त कमी पैसे घेतले म्हणून खुश होत नाही, तर ग्राहकाला वेळेवर काम हवं असतं, स्वच्छ वर्कशॉप हवं असतं, योग्य पाठ हवा असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास हवा असतो. त्यामुळे तुमच्या वर्कशॉपमध्ये स्वच्छता, योग्य टूल्स, चांगली लाईटची व्यवस्था आणि ग्राहकाशी नम्र वागणूक असेल तर तो ग्राहक पुन्हा तुमच्याकडेच येईल. ऑगस्ट महिन्यात आणखीन एक बदल स्पष्ट दिसत आहे. अनेक कंपन्या आता नवीन मॉडेल्स अधिक सुरक्षितता, अधिक मायलेज आणि अधिक आधुनिक सुविधा देण्यावर भर देत आहेत. त्यामुळे प्रत्येक नवीन बाईक सोबत मेकॅनिकलाही नवीन गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. आज जे शिकाल तेच उद्या तुमची कमाई वाढवणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, या महिन्यातील सर्वात मोठा संदेश एकच आहे. ऑटोमोबाईल क्षेत्र खूप वेगाने बदलत आहे. नवीन बाईक येत आहेत, नवीन तंत्रज्ञान येत आहे, स्पेअर पार्ट मार्केट बदलत आहे, ग्राहकांच्या अपेक्षा बदलत आहेत आणि ह्या बदलांसोबत जर आपण स्वतःला बदललं तर पुढची अनेक वर्ष या व्यवसायामध्ये चांगलं आपण यश मिळवू शकतो. म्हणून या महिन्यातच तुमच्यासाठी एक छोटंसं काम आहे. तुमच्या वर्कशॉपमध्ये किंवा दुकानामध्ये बसून फक्त ग्राहकांची वाट पाहू नका. या महिन्यात किमान एक नवीन गोष्ट शिका, नवीन बाईकची माहिती घ्या, नवीन टूल्स समजून घ्या, नवीन तंत्रज्ञान वाचा. कारण जो माणूस शिकणं थांबवतो त्याची प्रगती तिथेच थांबते. तर मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात हे होते ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वाचे अपडेट्स. पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला पण आपण असाच एक व्हिडिओ बनवणार आहे. त्या महिन्यात नवीन बाईक, नवीन तंत्रज्ञान, नवीन स्पेअर पार्ट मार्केटबद्दल आणि गॅरेज व्यवसायासाठी महत्त्वाच्या बातम्या पुन्हा तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या मेकॅनिक मित्रांपर्यंत आणि स्पेअर पार्ट व्यवसाय करणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा की या महिन्यात तुम्हाला कोणती नवीन बाईक सर्वात जास्त आवडली किंवा तुम्ही कोणत्या अपडेटची वाट पाहतात. आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील अशा सत्य, विश्वासार्ह आणि प्रोफेशनल माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी एअर ऑटो स्पेअर हब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या महिन्यात नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.